नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव महापालिकेचे माजी महापौर आणि ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे AIMIMचे शहराध्यक्ष अब्दुल मलिक युनुस ईसा यांच्यावर आज पहाटे दुचाकी वाहनावर आलेल्या 2-3 हल्लेखोरांनी 3 राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली होती। मलिक यांच्या हात, पाय आणि छातीला गोळ्या लागल्या आहेत। आज पहाटे 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान मलिक जुना आग्रा रोडवरील गजबजलेल्या ताजमहल कॉम्प्लेक्सजवळ मित्रांसोबत फिरत असताना ही घटना घडली आहे। या घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे। शहरात पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मलिक यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने द्वारकामणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या ठिकाणीही मालेगाव पोलीस पोहोचले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून वेगवेगळी पथके तयार करत हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी ही पथके रवाना करण्यात आली आहे। या घटनेबाबत विविध नेते, धर्मगुरू यांच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून समोर येत आहेत। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। वास्तविक मालेगाव शहरातील लोकसंख्येच्या मानाने अपुरे पोलीस बळ आहे। शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालय निर्माण करण्यासाठी प्रशासन अनुकूल असल्याचे मध्यंतरी समजले होते। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दाखवला होता, पण त्यानंतर आचारसंहितेमुळे पुढे काही प्रगती झाली नसावी। परंतु या घटनेने मालेगावात अपुरे पोलीस बळ आणि त्यामुळे होणारे परिणाम अधोरेखित केले आहेत। और कहाँ से मारे?